कमेंटमध्ये सांगा मला एम तर करता तुम्ही, म्हणजे ते चांगलीच गोष्ट आहे. पण मग इन द कमेंट बॉक्स तुम्ही त्याद्वारे सांगू शकता मला म्हणजे काय कसा बोलतो आहे, काही काय अजून त्याच्यामध्ये म्हणजे काही करायला पाहिजे मी, की म्हणजे काही नवीन अजून ॲड केलं पाहिजे ते पण मला सांगा. म्हणजे इथं म्हणजे तुमच्यासाठी खूप जास्त गरज आहे आता तरी. आता आपण जातो तर मग तुम्हाला तो सांगतो म्हणजे तो झाला असा सीन की म्हणजे जेव्हा मी माझी फर्स्ट आता ती रील टाकली, मी माझी रील टाकली, परत मग यूट्यूबची व्हिडिओ टाकली, तेव्हा ना मला म्हणजे खूप मुलींचे म्हणजे रिक्वेस्ट वगैरे आल्या होत्या म्हणजे काही ओळखीच्या पण होत्या, काही म्हणजे बिना ओळखीच्या पण होत्या. तर मग त्यांच्यातल्या काही ज्या होत्या त्यांच्यामधली एक मुलगी होती म्हणजे मी आता नाव नाही घेऊ शकत सगळं, पण मग ते नाही केलं ते म्हणजे मला ना फॉलो करून आणि डायरेक्ट मला स्टोरी मेन्शन केली म्हणजे कपल स्टोरी मेन्शन केली. तर मग मी विचार केला म्हटलं की हा काय सीन आहे. तर मग जेव्हा मी म्हणजे इन्फॉर्मेशन काढायला गेलो की कोण आहे काय आहे, कुठे राहतो, काय करतो, म्हणजे असं नाही की मला त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असेल. बट मग जेव्हा ते पण मग आता काहीतरी केलंच पाहिजे ना आपण, कारण आता अचानक भयानक म्हणजे स्टोरी मेन्शन करते डायरेक्ट माझं म्हणजे स्टोरीला तिने माझी आय डी पण मेन्शन केली. मी विचार केला म्हटलं कोण आहे, मी विचारलं कोण आहे सिस्टर बोललो नाही, कारण मला म्हणजे तर सांगू तर एवढं काही इंटरेस्ट पण नाही आता. तर मग गेलो विचारलं मी मेसेज टाकाय कोण असतो वगैरे, तर मग त्यामधून मला म्हणजे सांगितलं, नाव सांगितलं, फोटोज वगैरे टाकले मला, परत काय म्हणतात मला मी बोललो म्हटलं व्हिडिओ कॉल कर म्हटलं कोण असतो मला पण कळत नाही का. तर मग व्हिडिओ कॉल केल्यावर मग होते मुलगीच होती, मला वाटलं फेक अकाउंट एक काय, पण मुलगी होती ती. मग ती मला बोलली की म्हणे की आय लाईक यू आणि मला तुझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये यायचं. तर मग मी म्हटलं की नाही मला काही इंटरेस्ट नाही या गोष्टींमध्ये, कारण आधीच खूप म्हणजे माझ्या लाईफमध्ये खूप म्हणजे अशा वेगळ्या गोष्टी होऊन गेल्या या गोष्टीमुळे तरी म्हणजे स्पॉईल होऊन गेली ती माझी लाईफ, अजून पण झालीच म्हणजे अजून खरं सांगू तर मग माझा वेगळाच विषय आहे थोडासा. मी आता तो प्रॉपर शेअर नाही करू शकत, पण मग पुढे चालून जर का असं काही असलं की तुम्हाला इंटरेस्ट असेल ऐकायचं या गोष्टी, तर मग मी सांगू शकतो तुम्हाला. तर मी तिला बोललो की म्हटलं नाही मला नाही करायचं आहे काही गोष्टींमध्ये, नाही पडायचं मला या गोष्टींमध्ये. ते बोलते की मला नाही का म्हणे एक BF आहे म्हणे, मला BF आहे तो ना माझ्या आत्याचा मुलगा आहे म्हणे. तर मग आत्याचा मुलगा आहे तर मग म्हटलं तिला बोललं म्हटलं चांगली गोष्ट ना म्हटलं आत्याचा मुलगा मग करून घे तुझ्यासाठी, म्हणजे तुझ्यासाठी सिरियस रिलेशनशिप असं समजतो ते आता. तर मग ती म्हणते नाही मला तो आवडत नाही म्हणे, मला ना तू आवडतो म्हणे, मला ना त्याला ब्रेकअप द्यायचं, पण मग तू मला फोर्स करतो म्हणे की माझ्या मम्मीला सांगून देईल की हिला दुसरं कोणीतरी आवडतं आणि असं. तर तिला बोलू मी म्हटलं की तू तुझ्या मम्मीला सांग, पप्पांना सांग, शेअर कर, सगळं सांग समजावून की असं करतो तो मुलगा, असं त्रास होतो मला म्हणा. तर मग ती म्हणते नाही म्हणे त्याच्याच साईडने बोलता म्हणे, मी मुलगी म्हणून माझं कोणी ऐकतच नाही. तर मग मी बोललो तर मग आता काय करणार मी म्हटलं दीदी म्हटलं. तर मग ती म्हणजे मी बोललो म्हटलं काय गरज आहे म्हटलं, कुठला तरी कर्म कुठेतरी फेडावंच लागेल ना, आणि मग हे करून आपल्याला काय भेटणार पण नाही की काहीतरी चांगलं भेटेल. जर का त्या मुलात जर का खरंच तुझ्या ट्रू लव्ह असेल तर मग तो करेल ना एक्सेप्ट सगळं तुझं करेल, तुझं सगळं काळजी करेल, तुझं चांगलं ठेवेल, शेवट तुझ्या आत्ताचा मुलगा आहे तो, तर मग करेल ना सगळं तुझंवालं. का म्हणजे स्वतःची स्पॉईल करून घेते. आणि मी म्हणजे पण सांगू शकत नाही या गोष्टीमध्ये नाही. तर मग मी काय केलं बोललो तिला डायरेक्ट, मग शेवटी मग ब्लॉक करावं लागलं मग त्या मुलीला. बरोबर म्हणजे आत्ताची ही कंडिशन आहे की ही कंडिशन आहे आत्ताची म्हणजे मुलींची, म्हणजे त्यांना जर का एका ठिकाणी जर का सगळं मिळतं त्यांना की त्यांना प्रॉपर सेफ्टी प्रोव्हाइड करतात, मेंटली फिजिकली सगळं म्हणजे फिजिकली मी म्हणते ना, पण मग सगळं त्यांना सपोर्ट केला जातो त्यांच्या पार्टनरकडून, तरीसुद्धा ते काय करतात असंच करतात. म्हणजे बेटर से बेटर म्हणता नाही का ते, आता ते खरंच आहे. आता सगळ्या मुली आता मुलीमध्ये त्या का सगळ्या मुली कशा नसतात, काही चांगलं हा ठीक आहे आम्हाला पण माहिती आहे काही असतात, पण मग आम्ही तुम्हाला पण बोलत नाही की असं असतं ते. तर मग थिंक अबाउट इट, या गोष्टी कुठपर्यंत चांगल्या आहेत त्या तुम्हालाही कळायला पाहिजे, आम्हाला तर कळतच. पण मग सगळ्यांनाच आता माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर मग दुसरं कोणी असतं माझ्या जागेवर त्यांनी करून घेतलं असतं, कारण त्याचं समोरून ऑफर भेटते. पण मग
असते ना ती आपली सेल्फ रिस्पेक्ट असते ना. आपण प्रायोरिटी भाई, ऑप्शन नाही, आपण प्रायोरिटी. आपण एकच करायचं, नाही केलं तरी पण ठीक आहे ना भाई. असू दे ना काही की रिलेशनशिप नाही तर मग आपलं काय होणारच नाही, असू दे ना काही. दुसरं पण अजून खूप आहे जगात करायला. जेव्हा त्या इव्हन तुम्हाला किस्सा सांगत बसलो आता, तर मला वाटलं तुम्हाला सांगितलं पाहिजे, शेअर केलं पाहिजे. त्यामुळे मग मी सांगितलं सगळं समजायला. आता तुम्ही सांगा आता या किस्सेमध्ये कोण रॉंग होतं, कोण राईट होतं, कोण बरोबर होतं आणि कोण चुकीचं होतं. तुम्ही आता समजून सांगा. बघू आता पुढे काय होतं. असं म्हणजे कसं खूपच केस आहे माझ्या लाईफमध्ये जे म्हणजे मला असं वाटतं की तुमच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. म्हणजे असे फिल्मी पण आहे, ट्रॅजेडिक पण आहे, कॉमेडी पण आहे, मोटिवेशनल पण आहे खूप जास्त. तर मग बघू आता काय होतं काही नाही पुढचं पुढे. आता माझा हात तर खूपच असं तर मग आता मला कळत पण नाही. म्हणजे मी घरी सांगून माझ्या मम्मीला मी आज तर सांगितलंच पाहिजे की म्हटलं आज मी चाललो आहे म्हटलं ब्लॉग शूट करायला. तर मग माझ्या बोलली हो का म्हणे, मग आम्हाला बी दाखवूच आहे म्हणे, आमच्यापासून कसं लपवतो म्हणे, का लपवतो. म्हटलं असं काही लपवायची गोष्ट नाही, पण मग तरी पण नाही म्हटलं ते थोडं वेगळं वाटतं मला पण अजून थोडंसं म्हणजे सवय झाली आणि तुम्हाला दाखवेल म्हटलं. मग माझी मम्मी बोलली हां ठीक आहे मग चालेल म्हणे, प्रयत्न करत राहा म्हणे. म्हटलं मग ठीक आहे म्हटलं, तुम्ही सगळं होईल म्हटलं. मग आलो मग. आणि आज मी तसं नाही का कॉलेजला 3 दिवसांनी कॉलेजला जातो म्हणून मी काही ब्लॉग वगैरे टाकला नाही माझा. मग त्यामुळे मग आज वेळ भेटला म्हणजे आज मी वेळ काढला, त्याच्यामुळे ब्लॉग शूट करू शकलो. आणि अजून टाकायचं पण आहे, तर मग एडिट वगैरे तर बघू आता काय होतं पुढचं पुढे. तसं मला असं वाटतं की इथे येऊन ना मला सोबत कोणीतरी आणायला पाहिजे होतं, कोणीतरी मी करायला. पण मग सगळे आता कामधंदेवाले आहेत, काही कॉलेजचे स्कूलचे आहेत, कारण ते रिॲक्शन्स खूप भेटतात नाही का. मला तर माहितीच आहे कशासाठी फेमस. म्हणजे आता काही असं पण विचार करत असेल की मी काहीतरी येड्या गवळ्यासारखं काहीतरी फक्त बोलतोय कोणासोबत तरी काहीतरी करतोय. पण मग आता नाही का आपण एक ट्राय करू नाही का, त्या सगळ्यांना कॉम्प्लिमेंट देऊ असं मस्त नाही का. आता बघू ना आता काय विषय. इथलं लोकेशन वगैरे तर मस्त आहे म्हणजे एकदम. म्हणजे बघा सगळे म्हणजे खूप किती लोक येतात इथे शूट वगैरे करायला. जास्त तर म्हणजे कपल्स वगैरेच येतात इथे. तर मग आता बघू आपण पुढचे. आता आपण चाललो आहे बघा टाईम झोन. तसं मला भूक तर लागली आणि येथे मी शिव्या पण नाही देऊ शकत, त्याच्यामुळे माझं मन पण भरणार नाही आज. तर मग बघू आता काय. इथं नाही तर सांगू तर मला खूप जवळ म्हणजे, कारण इथं नाही का बघितलं म्हणजे असे तोंडे त्यांचे काय आपण म्हणले थोडा एन्जॉय करा. काय करणार मी थोड्या डेजमध्ये नाही का, म्हणजे आपलं डेली व्लॉग असतं ना, म्हणजे डेली लाईफ, त्यावर मी म्हणजे व्लॉग स्टार्ट करणार आहे. म्हणजे त्यामध्ये म्हणजे माझे जे रेग्युलर आपलं जे असतं उठणं बसणं वगैरे ते सगळं शूट होईल. म्हणजे तेच मी टाकत जाईल. सिम्पल लाईफ, सिम्पल बट सिग्निफिकंट लाईफ असेल. बट तोपर्यंत म्हणजे मी ठरवलं आहे की गोप्रो पण घेऊन टाकू. माईक तर मी केलं आहे ऑर्डर, तो येईलच. तर मग म्हटलं गोप्रो पण घेऊन टाकू. गोप्रो घेतला ना तर मग कसं आता इथे कसं मला प्रॉब्लेम झाला की सनलाईट एक्सपोजरचा प्रॉब्लेम झाला. तर मग त्याच्यामुळे मग मला सनलाईटमध्ये जाणं काही जमलं नाही. त्यामुळे मग आता बघू. मग आता
गोप्रो गोप्रो अराउंड 9 डोंट नो म्हणजे कितीला पडेल तो, बट मग करू आता काहीतरी ॲडजस्ट इथून तरी, बघू आता. आणि जसं मागचं म्हणजे नाही का ब्लॉग म्हणजे खूप मोठा होता, त्याचे मला 2 पार्ट करायला लागले कारण तो अपलोड पण होत नव्हता. आणि अपलोड व्हायला म्हणजे त्याला किती 4 GB नेट लागत होतं. मग माझं होतं 1.5 GB यार, म्हणजे 1.5 GB. तर मग मला कळत नव्हतं की कसं करू काय करू. मी म्हणजे माझ्या मम्मीकडून पण घेतलं होतं हॉटस्पॉट, तिचं नेट वापरलं थोडा वेळ, बट मम्मी पण गोडे लावते. मम्मीला पण वापरावं लागतं ना आता यूट्यूबचे गाणी वगैरे सॉंग्स वगैरे ते ऐकण्यासाठी. तर म्हणजे बघू आता, जमलं तर मग जर का तुमचा सपोर्ट असला चांगला तर मग होऊनच जाईल, नक्कीच होईल. एवढं तर मला म्हणजे आता वेळेच्या आधी आणि वेळेच्या नंतर कोणाला भेटले काही, तर मग ते मला म्हणजे ही गोष्ट तर कळूनच गेली की दुसऱ्या लोकांसारखी आपली लाईफ नाही आहे. आपल्याला स्ट्रगल करावं लागतील तेव्हा आपलं काहीतरी होईल पुढे. नाहीतर काहींचं असतं म्हणजे असते घरचे चांगले असतात, परत घरची कंडिशन बऱ्यापैकी असते, चांगली असते, आई वडील म्हणजे चांगले जॉबला असतात, सगळं असतं. मग ते काय करतं, मग जास्त कोण जास्त लोड घेतच नाही खरं सांगितलं मग. आणि आमचं असं म्हणजे शून्यापासून जग उभं करायचं, शून्यापासून तर 100पर्यंत जायचं. जाऊ, काही नाही होत, करू काहीतरी. आता मला वाटते की म्हणजे आपण इकडे म्हणजे आता आपण नाही का फूड सेक्शनला आलेलो आहे काही. कसं जर का एखाद्या वेळी माइंड फ्रेश करायचं असेल, ते मूड ऑफ असेल आपला ते तर मग आलो माइंड फ्रेश करायला तर मग ठीक आहे नाही का. आणि मग तसं काही विषय पण नाही, काय होतं बघितलं असं सीन आहे. जाऊ दे, आपणही घालतो मला जेवढं इथं बघून घेऊ. आता मी म्हणजे आता न्यू कमर आहे, जास्त काही माहिती नाही या गोष्टी, मग त्याच्यामुळे तुम्हाला असं म्हणू शकतो की बोर होईल माझ्या व्हिडिओमध्ये पुढं, बट मग होईल सगळं ऑटोमॅटिक मला बरोबर, मग पुढे होईलच सगळं नीट एकदम. बघू आता पुढचं पुढं काय. तर मग आता वरतं म्हणजे सगळं ते एक्सकॅव्हेटर बंद आहेत, मग खालीच जावं. तसं वर खूपच रिॲक्शन बघायला भेटलं, रेकॉर्ड नाही झाल्या बट बघायला भेटलं. तर म्हणजे तेव्हा विषय असा होता की पब्लिक नव्हती, काही नव्हती, मग मी एकदम लोक सगळं बोलत होतो की म्हणजे नाही कोणाची बी. वरच्या फ्लोअरवर आय थिंक काम चालू आहे काहीतरी, त्यांनी बंद केले काय माहिती. त्यामुळे मग तिकडे आपलं काही जातं एक तर नाही. आणि मोटिव्ह म्हणजे तुमच्याशी बोलण्याचं आहे की टाईमपास करायचा, इकडे तिकडे बघायचं. आणि SSमध्ये म्हणजे बघण्यासाठी साठी आहे काय एवढं, म्हणजे माझ्यापेक्षा खूप खूप भारी ब्लॉग बनले असते, ते पण बघू शकतो. आणि हां, तुम्हाला एक गोष्ट सांगायची की 24 नोव्हेंबरमध्ये माझं 24 नोव्हेंबरला माझा बर्थडे येतो. तर मग त्यासाठी पण आपण काहीतरी प्लॅन केलेला आहे, एक स्पेशल प्लॅन केला आहे, तो तुम्ही नक्की बघा. स्टे ट्यून, नक्की बघा ते. आता आय थिंक दिवाळी पण चालली आहे, सगळं झालं, कॉलेज स्टार्ट झाले, त्यामुळे मग इथे एवढे काही कॉलेज स्कूल सगळं स्टार्ट झालं, त्यामुळे इथे काही पब्लिक नाही जास्त, स्टुडंट्सची वगैरे सगळे. आता इथे बघू शकतो तुम्ही म्हणजे नाही का, इथे आधी काहीतरी ते डेकोरेशन्स वगैरे करतात ते. आणि आज तर म्हणजे काहीच नाही तसं बघायला मी म्हणजे खरं सांगू तर मग तेव्हा
तेव्हा यायला पाहिजे होतं. पण मग आपण काय करू पण शकत नाही आता या गोष्टीला. लोक वाकून बघताय अरे मोबाईलमध्ये काय काय करतो याला काय नाही, काय कसं काय आपल्याला घेणं. माझी मैत्रिणी भेटायला काय की आपल्याला गेलं पाहिजे, कारण इथे काही राहिलंच नाही आता भेटण्यासाठी बघण्यासाठी. म्हणजे मी एक राऊंड मारून झाला माझ्या फ्लोअरला. तुमच्याशी पण खूप चांगलं बोललं गेलं. सेकंड ब्लॉग अजून मी सुचवेल म्हणजे आयडिया की कशी काय करतो, अजून काय का आपण ॲड करू शकतो, एडिटिंग वगैरे प्रॉपर. आणि व्हिडिओची क्वालिटी ते म्हणजे नॉर्मलच येईल नाही का, कारण आपला आता शेवट तो मोबाईल आहे ना, चांगला आहे, पण मग व्हिडिओ क्वालिटी थोडीशी कमी होती त्याच्यावाली. तर मग आता काही नव्हतंच आपल्याकडे. चला मग आता आजसाठी एवढंच. आता खाली जाऊ, खालून डायरेक्ट घरी. डेली लाईफचं मी करेल काहीतरी, नक्कीच करेल लवकर करेल. बट आत्तासाठी एवढंच. तर मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की म्हणजे कसं शूट होतो आहे की कसं काय होतं आहे. म्हणजे मला काय ॲड करायचं आहे की कट करायचं आहे ते पण सांगा, आणि माझी लँग्वेज वगैरे ते पण नक्की सांगा मला. चला बाय.